उद्धव ठाकरेंच्या लंडन ते लखनौ पर्यंतच्या सर्व प्रकरणांची फाईल माझ्याकडे आहे। मर्यादा पाळा नाहीतर सगळं समोर आणेन। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा। दक्षिण मुंबईवरती भाजपचा दावा अजूनही कायम। मतदारसंघामध्ये नार्वेकर आणि लोढा यांच्या गाठीभेटी। शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच नवा ट्विस्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज हिंगोलीच्या हिंगोली दौऱ्यामध्ये बदल। वसमतमधील हेलिपॅडवरती चिखल झाल्यानं नांदेडवरून कार नजारा। संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा आज सुटण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विनोद पाटील यांना भेटून समजूत काढणार। पंकजा मुंडे थोड्याच वेळात बीडमधून लोकसभेचा अर्ज भरणार। परळीच्या घरी मुंडे कुटुंबियांकडून औक्षण। महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या 3 दिवसात 7 सभा होणार। पुणे, माळशिरस, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, धाराशिव आणि लातूरमध्ये मोदी प्रचार करणार। बच्चू कडू यांच्या विरोधात रवी राणा यांचा आक्रमक पवित्रा। बच्चू कडू यांच्या संपत्तीपेक्षा माझी संपत्ती जास्त असलेल्यास राजकारण सोडेन, रवी राणा यांचं खुलं आव्हान। अमेरिकेमध्ये वारशामध्ये मिळालेल्या संपत्तीवरती 55% कर लागतो। भारतातही असं करण्यावरती विचार झाला पाहिजे। अनिवासी भारतीय काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांचं वादग्रस्त वक्तव्य। काँग्रेस पक्षाला जनतेची संपत्ती अल्पसंख्याकांमध्ये वाटायची आहे। सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून अमित शहांचा जोरदार हल्लाबोल। अमिताभ बच्चन यांना आज लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करणार, तर AR रहमान यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देणार। अशोक सराफ यांचाही गौरव होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।